नमस्कार, मी प्रज्ञानिता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर विषय असा आहे की आज कॉलेजमध्ये आहे आयडिया कॉम्पिटिशन आणि आम्ही सगळे त्यासाठी आलेलो आहे। तर आमच्या क्लासमधून मी, सौरभनं, विशालनं आणि ओमनं पार्टिसिपेट केलंय। सो आम्ही येऊन बसलोय, बघूया कधी चालू होतंय आणि आजच्या या कॉम्पिटिशनमध्ये अजून काय काय होतंय। स्टे ट्यून। आणि विषय असा झालाय, मी व्हिडिओ करायला सुरुवात केली तर या तिघांचं म्हणणं असं आहे, ओम गायब झाला 1 मिनिटासाठी, की ह्यांना पण बोलायचंय। तर आता आपण या तिघांचं म्हणणं ऐकून घेऊयात काय काय म्हणतायत। तर आपण सौरभ पासून मत जाणून घेऊया। नमस्कार, मी सौरभ सुभाष गळे, मी आहे पृथ्वी फाउंडेशनचा डायरेक्टर आणि आमचे पृथ्वी फाउंडेशन आता लॉन्च करत आहे फार्मा 360 प्रायव्हेट लिमिटेड। ही एक जगावेगळी फार्मास्युटिकल कंपनी। नमस्कार, मी ओम सुराणा, मी पृथ्वी फाउंडेशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे। तर आज आम्ही ते एक प्रोजेक्ट घेऊन येत आहोत। तर त्यात सगळं काही एकाच ठिकाणी, म्हणजे सगळं हेल्थ सेक्टर एकाच ठिकाणी, ह्याच धोरणाने आम्ही इथे येतात। Hey, myself Vishal Oge. I am working as the CEO of Prithvi Foundation and Pharma 360 company. Here we are going to create one unique idea which is going to establish in future, in upcoming years, to give the all services in the one way. Thank you. तर असं काहीसा या तिघांचा प्रोजेक्ट आहे। माझा प्रोजेक्ट मी 10 करोडचा प्रोजेक्ट आहे। सो जर कोणी इन्व्हेस्टर असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा। ओमला पटकन कॉन्टॅक्ट करा। ओके, ओम ऑलरेडी इन्व्हेस्टर आहे, पण अजून कोणी इन्व्हेस्टर इच्छुक असेल तर त्यानं ओमला कॉन्टॅक्ट करा, तो सगळ्या डिटेल्स तुम्हाला देईल। आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळात कॉम्पिटिशन जी होती ती सुरू झाली आणि कॉम्पिटिशनमध्ये अजून क्लासेसमधल्या लोकांनी पण भाग घेतलेला, पण मी त्या लोकांचे काही व्हिडिओ पण नाही काढले आणि मी इथे ते ॲड पण नाही करत आहे। मी फक्त आमच्या लोकांचे व्हिडिओज ॲड करते। तर जसं की मी एक प्रोजेक्ट घेऊन गेलती, तसंच विशाल, ओम आणि सौरभ ह्या तिघांचा एक ग्रुप होता आणि त्यांचा एक प्रोजेक्ट होता किंवा त्यांची एक आयडिया होती जी त्यांनी प्रेझेंट केली। स्टार्टिंग विशालनं केली। विशालनं आधी त्यांचा सगळा इंट्रो किंवा समरी दिली, त्याच्यानंतर ओमनं जो मधला पार्ट होता तो एक्सप्लेन केला आणि त्याच्यानंतरचा जो एंडवाला पार्ट होता तो सगळा सौरभनं डिस्कस केला। तर खरं तर ही आयडिया त्यानं याआधी पण एकदा शेअर केली होती आणि त्यावेळेसच मला ती खूप आवडली होती। म्हणजे टीचर लोकांना पण आवडली। त्यांचं असं झालं आहे, थोडं हायपोथेटिकल नाही आहे का, बट त्या तिघांचाही ठाम विश्वास होता, ठीक आहे आता हे आम्ही दाखवू शकत नाही किंवा असं, पण पुढच्या 10 वर्षात आम्ही हे नक्की असं एक फाउंडेशन उभं करू आणि त्यांचा तो कॉन्फिडन्स सगळ्यांना खूप आवडला, खूप जास्त। आणि त्याच्यानंतर माझं प्रेझेंटेशन देऊन झालं। मी तो वाला पार्ट नाही टाकत आहे बिकॉज मी इंग्लिशमध्ये बोलायचं ट्राय केलं आणि मला ते इतकंसं जमलं असं नाही वाटत आहे, बट मी नेक्स्ट टाइम नक्की छान ट्राय करेन। तर मी खाली आली आणि दोन्ही जार विशालनं मला ओपन करून दिले। त्याच्यानंतर मी मॅमला दाखवलं, तर प्रिन्सिपल मॅम पण आलेल्या होत्या। त्याच्यासोबत ज्या इथे येलो ड्रेसमध्ये बसल्यात त्या जगताप मॅम आहेत, त्यांच्याशी जरी केंजळे मॅम आणि ते भोसले सर, हे तिघं परीक्षक होते आणि त्यांच्या मागे जे बसलेत ते निगडे सर आहेत। निगडे सर बेसिकली प्रमुख आहेत IICचे आणि त्यांनीच ही आयडिया कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली आणि मला इतकं भारी वाटलं। प्रिन्सिपल मॅमनं किंवा सगळ्यांनीच खूप सारे क्वेश्चन्स विचारले, त्यातल्या खूप साऱ्या क्वेश्चन्सची माझ्याकडे त्यावेळेस आन्सर्स होते, बट काही क्वेश्चन होते जसं की फॉर्म्युलेशन रिलेटेड किंवा प्राईज रिलेटेड, तर मी त्यांचं कॅल्क्युलेशन किंवा त्यांचा विचार त्यावेळेस करून नव्हते गेलेले। तर मग मला ते काही पॉईंट्स समजले की बाबा या पॉईंटवर मी विचार करू शकते किंवा या पॉईंटवर काम करायची गरज आहे आणि मला खूप छान वाटलं। क्वेश्चन्समुळं किंवा त्यांच्या प्रतिसादामुळं मला एक आयडिया आली की नक्की मी ज्या ट्रॅकवर चालली आहे बरोबर चालली आहे। अजून थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे, थोडा म्हणजे खूप जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे, पण हा एक्सपिरियन्स खूप छान होता। त्या लोकांनी जितके कितके मला प्रश्न विचारले, प्रिन्सिपल मॅमनं पण खूप सारे विचारले किंवा त्या तिन्ही जे परीक्षक होते त्या तिघांनीही विचारले आणि बऱ्यापैकी माझ्याकडे सगळ्याचे आन्सर्स होते आणि हे बघून मला खूप आनंद झाला। मला स्वतःच प्राऊड वाटत होतं की मी जे ठरवून आलती किंवा मी जे करून आलती ते घडत आहे किंवा ते मला सांगता येते
आणि मग मी मला जितकं सगळं प्रिपेअर करून आलं ते तितकं सगळं प्रेझेंट केलं. त्यांनी विचारलेल्या क्वेश्चन्सचे पण खूप छान आन्सर दिले. मला जे काही ड्रॉबॅक्स वाटले ते मी नक्कीच पुढं क्लिअर करायचं काम करेल. म्हणजे मी ते सगळे नेक्स्ट टाईम ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी जायच्या आधी मी त्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर प्रिपेअर ठेवेल, जे की मला फायद्याचं ठरेल. आणि यात सगळ्यांनीच मला जे काही क्वेश्चन विचारले त्यातून किंवा जो काही प्रतिसाद दिला तो खूप छान होता आणि खूप मोटिवेशन पण मिळालं मला. सो खरंच सगळ्यांना थँक्यू. तर विषय असा झालाय, आत्ता वाजले किती वाजलेत? हां, आता वाजलेत 5 आणि 5 वाजता आम्ही सगळे चाललेलो आहे घरी. आणि आमच्या सगळ्यांचं प्रेझेंटेशन कोटीचे मालक हे आहेत 100 कोटीचे मालक आणि चालत चालले म्हणजे लवकरच आम्ही 100 कोटीचं आमचं कंपनी टाकणार आहे, पण सध्या आम्ही चालत चाललोय असं त्याला म्हणायचंय. तर विषय असं झालेला आहे, आमचं तिथलं सगळं प्रेझेंटेशन देऊन झालेलं आहे आणि आम्ही सगळे आता चाललेलो आहे घरी. तर चला, आम्ही कदाचित ना मंगळवारी सिंहगडला पण जाणार आहोत आमच्या सेम आयडिया प्रेझेंट करण्यासाठी. तर बघू, मी हा सेपरेट पोस्ट करते का एकत्र पोस्ट करेल मला माहीत नाही. सो स्टे ट्यून, नक्की बघा आम्ही काय काय करतोय ते. आणि जर इथेच संपवत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, बाय बाय.